नांदगाव येथील शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9 वाजता शिवसृष्टीचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन तसेच खासदार श्रीकांत शिंदे व भाऊसाहेब चौधरी यांच्या समवेत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार देखील करण्यात आला। यावेळी नांदगाव विधानसभेचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या प्रास्तावित मांडताना सांगितले की महाराष्ट्रात कोठेही 71 फुटाचा शिवाजी महाराजांचा पुतळा नसून तो माझ्या मतदारसंघात केला आहे। याचे कारण असे आहे की सर्व नांदगाव विधानसभेतील नागरिकांच्या मागणीवरून हा पुतळा उभारला आहे व त्याची सर्व निगा राखण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण घेऊ असे सांगितले। तसेच अंजुमाताईंनी महिलांसाठी हाताला काम मिळावे याकरिता काही कंपनींची सुद्धा मागणी केली आहे। शेतकऱ्यांसाठी आणखीन योजना द्याव्या तसेच करंजवन धरणाचे पाईपलाईनद्वारे मनमाड व नांदगाव नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सोडवला आहे व ते पाणी एवढ्या 2 महिन्यात देखील मिळेल। तसेच गेल्या 10 वर्षाच्या या मतदारसंघातील आमदारांनी कुठलेही काम केले नाही, ते काम मी 2 वर्षात करून दाखवले असेही त्यांनी यावेळी सांगितले। मी अभिमानाने सांगतो साहेब की महाराष्ट्रामध्ये 71 फुटाचा पुतळा कुठून केले साहेब आणि साहेब सांगायला मला अभिमान वाटतो की अत्यंत नियमाने अत्यंत काळजीपूर्वक भविष्यामध्ये कसले नुकसान होणार नाही, आपण या लोकांना आलात म्हणून कुठे आपल्याला त्रास होणार नाही, अत्यंत काळजीपूर्वक हा 71 फुटाचा पुतळा साहेबांनी बसवलेला आहे। साहेब या पुतळा बसवताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप बसवायचा होता आणि आमच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा होती की हा अश्वरूप पुतळा बसला पाहिजे आणि साहेब तो अश्वरूप पुतळा आपण मुख्यमंत्री जाणार आणि तो अश्वरूप पुतळा बसवला। साहेब या पुतळ्यामध्ये पहिल्यांदा आम्ही आता गेट बसवलेला आहे, सुंदर असं दगडामध्ये कोरीव काम केलेलं गेट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन काठावर कमीत कमी 25 ते 30 मुरल्स आहेत आणि ते मुरल्स अत्यंत बोलके आहेत साहेब। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये साहेब शिवसंग्रहालय असणार आहे साहेब, त्याच्यामध्ये महाराजांचे वेगवेगळे हत्यार असणार आहे साहेब। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर ज्या ज्या लेखकांनी आतापर्यंत पुस्तकं लिहिली असतील ते सर्व पुस्तकं या नांदगाव विधानसभा मतदारसंघातल्या लोकांसाठी वाचण्यासाठी ठेवली। तसेच लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली असून त्यामध्ये आत्तापर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे, परंतु विरोधी पक्ष नेते म्हणतात की पैसे खात्यातून लवकर काढून घ्या, नाहीतर हे सरकार पैसे वापस काढून घेईल। पण आम्ही पैसे देणारे सरकार आहोत, पैसे परत घेणारे सरकार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नांदगाव विधानसभेच्या मतदारांसमोर सांगितले। आणि ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांच्याही खात्यात लवकर पैसे येतील। सुहासांना त्यांचे फॉर्म बिल काय राहिले असतील तर भरून घ्या। आणि मी आपल्याला सांगतो, विरोधी पक्ष म्हणत होता ही चुनावी जुमला, ही फक्त घोषणा, हे फसवा आश्वासन, परंतु मी सांगतो एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला म्हणजे दिला, शब्द दिला म्हणजे शब्द दिला। आणि मग या ठिकाणी मी सांगितलं रक्षाबंधनच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात हा लाडका भाऊ पैसे टाकल्याशिवाय राहणार नाही आणि पैसे सुरू झाले खात्यामध्ये। सुरू झाल्यावर विरोधी पक्ष त्याचा पार चेहरा पडला, पांढरा फटाक झाला, काला टिक्कर पडला, बुरी नजर मारे तेरा मुंह काला, आणि मग म्हणाले पैसे आले लवकर लवकर काढा, लवकर लवकर काढा, नाही तर सरकार काढून घेईल। अरे बाबा, हे हप्ते घेणारं सरकार नाही, हे हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकणारं सरकार आहे आणि म्हणून 2 हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही टाकले। आता
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, त्याचप्रमाणे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वागतासाठी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत तर 150 जेसीबींच्या मधून फुलांचा त्यांच्या अंगावर वर्षाव केला. या ठिकाणी नांदगाव या ठिकाणी शिवसृष्टीची एक या ठिकाणी लोकार्पण सोहळा होत आहे. मात्र या ठिकाणी महाराष्ट्रातील लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब येत आहेत आणि या JCBच्या संदर्भात काय सांगा? आज खऱ्या अर्थाने नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक आनंदाचा दिवस आहे. इतिहासामध्ये नोंद होणारा दिवस आहे. इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. शिवसृष्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वच्या काळामध्ये कसं चलचित्र होते तसं त्या शिवसृष्टीमध्ये तर सर्व दाखवण्यात आलेले आहेत. म्हणून आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे आज उद्घाटनाला येणार आहेत. ह्या मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार माननीय सुहास अण्णा कांदे साहेब यांच्या माध्यमातून हे शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना इथे अर्जुन त्यांना निमंत्रण देऊन ते इथे उपस्थित होणार आहेत. म्हणून आज आम्ही 110 JCBच्या माध्यमातून त्यांच्यावरती फुलाची उधळण करणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.